नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मी अशीच नवीन मराठी बोधकथा भाग 2 संस्कार कथा आहे. याआधी मी भाग 1 मराठी बोधकथेचा टाकलेला होता. नक्कीच तुम्हाला आवडला असेल. यामध्ये प्रथम पित्याचे ऋण. बाई, तुमची लाकडं फोडायची आहे का? घराची कौलं शाकारायची आहे का? मला सांगा का? 4 पैसे मिळून जातील. शाळेत जाणारा हा 13 वर्षाचा मुलगा शाळेचा अभ्यास सोडून गावात घरोघरी जाऊन असली कामं करायचा. शिकण्यापेक्षा त्याला अंगमेहनतीची जास्त आवड. दुसऱ्यांची गुरं राखणं, शेतात काम करणं आणि एसटी स्टँडवर जाऊन हमाली करणं असले कोणतेही कष्टाचे काम असो ते करायचे. या मुलांची नेहमीच तयारी असायची. ही कष्टाची कामे करून आपण लवकरात लवकर स्वावलंबी व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे हे त्या मुलाचे स्वप्न. घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य. पोटाला पुरेसे खायला नाही, अंगाला घालायला लंगोटीशिवाय दुसरे वस्त्र नाही. अशा परिस्थितीत अभ्यासात या मुलांचे मन कसे रमावे? पण आपल्या मुलाचे खूप शिकावे ही त्या मुलाच्या वडिलांची जिद्द. या मुलाचे वडील म्हणजे रामजी बाबा संकपाळ. माणूस मोठ्या खटपट्या, धीट, प्रामाणिक आणि सरळ वृत्तीचा. तरुणपणी लष्करात नोकरी करून अंगाच्या गुणांचे नाव मिळवलेलं. शालेय शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालेलं, पण वाचनाची विलक्षण आवड. कुणी शिकवलं नाही तरी मोठी खटपट करून संस्कृत भाषेचा अभ्यास केला. मराठी आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व आणि गणित हा विषय आवडीचा. लष्करात सुभेदार म्हणून त्यांची बढती मिळाली. पण लष्करातील सैनिकांना आणि त्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे मुख्य काम. लष्करातले मुख्याध्यापक म्हणूनच ते ओळखले जात. या पार्श्वभूमीवर मुलांनी शाळेतील अभ्यास करायचा सोडून अंग मेहनत करून 4 पैसे मिळवावे हे त्यांना कसे पटावे? मुलाच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणी ते सोडवायचे. त्याला शिकवण्यासाठी सतत प्रोत्साहन द्यायचे. मुंबईच्या जुन्या चाळीत रामजी बाबांचे बिराड स्वयंपाक, जेवण, अभ्यास, विश्रांती सारे काही एकाच खोलीत एकीकडे लाकडे आणि गोवऱ्या तर दुसरीकडे भांड्यांचे उतरंड, दळणाचे जात, दुधासाठी बकरी हा सारा सरंजाम. अशा या वातावरणात मुलांचा अभ्यास कसा व्हावा? अभ्यासासाठी थोडे निवांत वातावरण मिळाले हे फक्त पहाटे. पण पहाटे अभ्यासाला मुलाला लवकर उठायचे तर घरात गरजराचे घड्याळ नाही. मग रामजी बाबा रात्री 2 पर्यंत स्वतःची काही कामं जागत बसायचे आणि मुलांना अभ्यासासाठी उठवून तिथेच कडेला स्वतः झोपायचे. मुलाला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तर त्यांनी विशेष खटपट केली. स्वतःच्या तुटपुंज्या मिळवतील त्यांच्या अभ्यासाची पुस्तके आणि आवडीची इतर पुस्तके ही सारी कसे जमावे? मग रामजी बाबा मुंडास गुंडाळून थोडल्या मुलीकडे जायचे. तिच्याकडे पैसे नाही मिळाले तर मग धाकटीकडे जायचे. तिच्याकडे रोख पैसे नसेल तर तिचा एखादा सोन्याचा दागिना मागून घ्यायचे. तो दागिने गहाण ठेवून मारवाड्यांकडून कर्ज काढायचे आणि पेन्शनचे पैसे आले की मारवाड्यांचे पैसे देऊन दागिने सोडून आणायचे आणि मुलीला परत करायचे. मुलाच्या शिक्षणासाठी केवढा आटापिटा. अर्थातच वडील आपल्या शिक्षणासाठी किती धडपड करतात हे लक्षात आल्यावर त्या मुलांस ही जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. हळूहळू अभ्यासातही गोडी वाटू लागली. हा मुलगा स्वभावाने खूप जिद्दी होता. पित्याचे आपला मुलगा खूप शिकावा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या मुलाने पुढील आयुष्यात विद्येसाठी कठोर तपश्चर्या केली. प्रतिकृती परिस्थितीवर मात करून बडोदा संस्थाकडून शिष्यवृत्ती मिळवून परदेशात जाऊन शिक्षणाचे एकामागून एक स्वच्छ शिक्षणात सर केले. पण मुलांचे हे कौतुक पाहण्याचे भाग्य त्या प्रेमळ पित्याला लाभले नाही. अच्युत शिक्षण घेऊन सारे आयुष्य स्वतःच्या समाजाच्या उद्धारासाठी वेचणाऱ्या त्या थोर पुत्राचे नाव डॉक्टर भीमराव आंबेडकर. दुसरं कथा आहे कामाचा दर्जा. संजय आणि त्याचे मित्र त्यांचे वृद्ध पण मनाने तरुण असलेल्या सदू काकांशी गाढ मैत्री होती. आज अभिजित वगळता सगळे खुशीत होते. काका म्हणाले, अरे अभिजित, तू का गप्प? परवाची तुझी मुलाखत ठीक झाली ना? अभिजित काही बोलले नाही. काकांनी फारच आग्रह धरल्याने सुजितने अभिजितच्या हातातले पत्र काकांना दिले व म्हणाले, अरे कायमची नोकरी मिळून तू रडतोस कशाला? अभिजित नोकरी मिळाली पण चतुर्थ श्रेणीची म्हणून तो नाराज होता. काकांनी त्याला विचारलं, किती लोक मुलाखतीला होते रे? 400. अभिजित, जागा किती होत्या? काका, 30. तुझ्यात काही विशेष आहे म्हणून तर 400तून तुझी निवड झाली. प्रयत्न करून उन्नती करून आपल्या हातात असतं. योग्य वेळी सर्व काही मिळत. निराश न होता वर जाण्याची जिद्द बाळग. प्रामाणिक प्रयत्नाने तू निश्चित ध्येय गाठशील. खऱ्या अर्थाने यशस्वी होशील. कोणतेही काम उच्च किंवा नीच नसतं. काम करण्याची पद्धत, हेतू, वृत्ती हीच उच्च नीच असते. उच्चपदी पगार घेऊनही लाचलूच करण्यात अर्थ नाही. उठ, कामावर हजर हो. पुढील ही शपथ. कोकणातले लोक देवभोळे, श्रद्धावान, खऱ्या खोट्या निर्णय देवळात लावणारे, देवापुढे शपथ घेऊन कोणी खोटे बोलू शकणार नाही असा विश्वास बाळगणारे, त्या विश्वासात जागणारे. कोकणातल्या एका शेतकऱ्याची अवजारे गेली. शेतकऱ्याला वाटत होतं ती चोरली शेतकऱ्यावर येणाऱ्या मजुरांनीच. पण चोरी केल्याने कुणीच कबूल करत नव्हतं. शेवटी देवळात देवासमोर शपथेवर तसंच प्रत्येकाने सांगावं तसं गावकऱ्यांनी ठरवलं. शेजारच्या गावात जागृत देवस्थान होतं. तिथे जाऊन शपथ घेण्याचा निर्णय सगळ्यांना मान्य झाला.
प्रमुख गावकऱ्यांसह शेतकरी कामगारांना घेऊन शेताच्या गावात पोहोचला. त्यांना दवंडी पिटवलेली ऐकू येऊ लागली. जवळ गेल्यावर सगळं स्पष्ट ऐकू आलं. एका आपल्या गावातल्या देवळातील सुप्रसिद्ध घंटा चोरीला गेली आहे. जो कोणी चोर पकडून देईल, चोरी कोणी सांगेल त्याला मोठं बक्षीस दिलं जाईल. दवंडी ऐकून शहाणा शेतकरी बरोबरच्या लोकांना म्हणाला, आपण इथूनच परतू. देवासमोर घंटा चोरीला गेली, तिचा शोध लागत नाही, चोर सापडत नाही, मग माझी अवजारे चोरणाऱ्या चोराचा पत्ता कसा लागणार? देवावर कितीही श्रद्धा असली तरी आपले प्रश्न सोडविण्यात अंधश्रद्धा उपयोगी पडत नाही. देशप्रेम. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आझाद हिंद सेना स्थापन केली. सेनेच्या खर्चासाठी देणगी देण्याचे आवाहन जनतेला केले. त्या आव्हानाला जनतेने मुख्य प्रतिसाद दिला. नेताजींच्या प्रत्येक सभेत नोटाचा ढीग जमत असे. अनेक स्त्रिया अंगावरचे दागिने काढून ते निधीत टाकत. अशीच एक सभा संपल्यानंतर एक वृद्ध श्री काठीच्या साहाय्याने चालत सुभाषचंद्रच्या जवळ आले. नमस्कार करून तिने 4-5 रुपयांच्या चुरगाळातलेल्या नोटा सुभाषचंद्र बाबूंच्या हातात दिल्या. म्हणाली, लेकरा, माझी ही सर्व शिल्लक तुझ्या सेनेसाठी घे. मी म्हातारी इतकं देऊ शकते. सुभाष बाबूंना त्या म्हातारीचे औदार्य बघून खूप भरून आले. ते म्हणाले, माते, मी हे पैसे घेणार नाही, ते तुझ्याकडे ठेव, तुलाच त्याची जास्त गरज आहे. वृद्धीने ते घ्यायचे नाकारले. म्हणाली, मला माझ्या देशासाठी इतकं तरी करायची संधी हवी. नेताजींनी तिला नमस्कार केला. त्यांची खात्री पटली की देशातील माणसं इतकी देशभक्त आहेत. तो देश जास्त दिवस पारतंत्र्यात राहू शकणार नाही. पुढची कथा आहे संपत्तीचा उपयोग. अशक्य शब्द मूर्खाच्या शब्दकोशात. माझे आजोबा खूप मोठे जहागीरदार होते. माझ्या आजोबांनी लढाईत मोठा पराक्रम गाजवला. लष्करातील एका पदाधिकाऱ्याच्या जागेसाठी मुलाखती घेणे चालू होते. प्रत्येक उमेदवार त्याच्या घराण्याची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सांगत होता. आता एक शेवटचा उमेदवार उरला. त्याच्यावर मुलाखत घेण्याकडून प्रश्नांचा भडीसा मार सुरू होताच त्याने प्रामाणिकपणे सांगितले, माझे घराणे किती मोठे आहे मला माहीत नाही. आमच्या पूर्वजांनी काय पराक्रम गाजवला मला सांगता येणार नाही. पण एकच सांगतो, माझ्या घराण्याचे कर्तृत्व सिद्ध करण्याची सुरुवात माझ्यापासून होणार आहे. या उमेदवाराच्या बोलण्यातील तडफडपणा आणि आत्मविश्वास पाहून त्याची त्या पदासाठी निवड झाली. आत्मविश्वासाच्या बळावर जग जिंकून पाहणारे या उमेदवाराचे नाव आहे नेपोलियन बोनापार्ट. एखादी गोष्ट करणे अशक्य असे कोणी म्हटले की तो एक हट्टाने ती करून दाखवत असे. अशक्य हा शब्द मूर्खाच्या शब्दकोशातील आहे. हे त्यांचे विधान दैववाद्यांना आव्हान देणारे ठरले. प्रयत्नवादी माणसे कधीही काहीशी हट्टी आणि हेकेखोर असत. त्याच्या या हट्टाला योग्य दिशा देण्याचे काम आईने केले. शाळेमध्ये रोम आणि कार्थेज यांच्यातील लुटपुटुची लढाई हा खेळ मुले खेळत होती. इतिहास काळात घडून गेलेल्या या लढाईत रोमचा संघ विजयी झाला होता. नेपोलियनला माहीत होते मला विजेत्या रोमच्या संघाचे नेतृत्व करायचे आहे. असा हट्ट धरून बसला. त्याच्या हट्टापुढे बाकीच्या मुलांना नमते घ्यावे लागले. तो लुटपुटूची लढाई नेपोलियनच्या नेतृत्वाखाली रोमने जिंकली. विजयवीराच्या थाटात तो घरी आला. आई आपल्याला खूप शाबाशी देईल अशी त्याला समजू. आईच्या कानावर प्रत्यक्षात काय झाले हे सारे गेले होते. तिने त्याची एक कान उघडणी केली. तू विजयी झालास याचा आनंद मला आहे, पण तू ज्या प्रकारचा हट्ट धरलास तो मान्य नाही. या लढाईत विजयी संघ कोण हे तुला माहीत होते. तू विजयच्या गटाचे नेतृत्व केलेस आणि विजय मिळविल्यास यात कसली आणि मृदुमतकी. ज्या लढाईचा अजून निर्णय लागला आहे अशा लढाईत भाग घ्यायची वेळ आली तर तू काय करशील. जय आणि पराजय कोणत्या झेंड्याखाली किंवा कोणत्या गटाकडून आपण खेळतो यावर अवलंबून नसून हट्ट धरायचा असेल तर असा धर की ज्या गटाने मी नेतृत्व करेल तो विजयीच होणार. आईच्या शब्दाने नेपोलियनला आत्मशोध घेण्याची प्रेरणा मिळाली. सतत विजय होऊ नये हाच त्याच्या आयुष्यभर ध्यास घेतला. विजय मिळवण्यासाठी काय काय डावपेच लढायचे याचा विचार तो सदैव मग्न असायचा. प्रतिपक्षांचे भरपूर सैन्य असेल तर अशा प्रसंगी शत्रूवर मात कशी करायची, शत्रूने कोंडून पकडेल तर कसं निपचून जायचं. प्रतिकूल परिस्थितीत अनुकूलतेत रूपांतर करणारा महत्त्वाकांक्षी युद्धनेता म्हणून सारे जग नेपोलियनला ओळखते. पुढची कथा आहे गुरुदक्षिणा. फार पूर्वी आश्रमात गुरुजवळ राहून गुरूंची आणि गुरुपत्नीची सेवा करून त्यांचे जीवन जवळून पाहून विद्येसाठी तपश्चर्या करण्याचा तो काळ होता. विद्येचा विक्रय करणं हे त्या काळात पाप समजले जाई. असाच तक्षशिला येथील आयुर्वेदाचार्य आश्रय गुरुजींना आश्रम राजपुत्रांपासून ते सामान्य दासीपुत्र आणि भिल्लकुमारांपर्यंत अनेक प्रकारचे शिष्य त्यांच्याकडे शिकवत जात होते. शिक्षण संपवून आश्रम सोडून जाताना विद्यार्थी स्वेच्छेने काही गुरुदक्षिणा देत. त्या दिवसांनी अशी ती प्रसन्न सकाळ. गुरुजींना निरोप घेताना विद्यार्थी गुरुदक्षिणा देत आणि गुरुजींना त्यांना तोंड भरून आशीर्वाद देत. असे करता करता गुरुजींचे लक्ष एका विद्यार्थ्याकडे गेले. एका कोपऱ्यात तो उदासवाना होऊन गुरुजींकडे पाहत होता. गुरुजींना त्यांना जवळ घेतले आणि विचारले, का रे बाळा, तू असा का उदास, कसल्या एवढ्या विचारात घडून गेलास. गुरुजी सगळ्यांनी काही ना काहीतरी गुरुदक्षिणा दिली. पण मी इतके सामान्य आहे, गुरुदक्षिणा देण्यासारखं माझ्याजवळ काहीच नाही. त्या विद्यार्थ्याच्या बोलण्यात बरेच सत्य होते. तो होता बिंबिसार राजा.
राजगणिकेपासून झालेला मुलगा, लहानपणापासून रानावनात सोडून दिलेला, पण राजाच्या एका दासीपुत्र्याने त्याला आश्रय दिला. त्याला लहानचा मोठा केला आणि नंतर तो गुरुजींकडे शिक्षणासाठी आला. गुरुजींना हे सारे माहीत होते. विद्यार्थ्यांच्या पाठीवरून हात फिरवून ते म्हणाले, अरे मी तुझी परिस्थिती जाणतो. तू ज्ञानासाठी तपश्चर्या अखंडपणे चालू ठेव. हीच माझी गुरुदक्षिणा. पण तो विद्यार्थी एकेना, काहीतरी गुरुदक्षिणा दिल्याशिवाय मनाचे समाधान होणार नाही, असं त्याचे म्हणणे. शेवटी गुरुजींनी आज्ञा केली, ज्याच्या जगाला काही उपयोग नाही अशा झाडांची 4 पानं मला गुरुदक्षिणा म्हणून आणू दे. गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे मानून तो विद्यार्थी गुरुदक्षिणेच्या शोधात निघाला. गावोगावी, रानारानातून, जंगलातून, दऱ्याखोऱ्यातून खूप भटकला. कोणतेही झाड दिसले की या झाडाचा उपयोग आहे की नाही याचा शोध घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला रोजच्या व्यवहारात आढळणाऱ्या तुळस, बेल, कोरफड, कडुनिंब, दुर्वा, नारळ, आंबा अशा वनस्पती झाल्या. निरनिराळ्या प्रकारचे फुलझाड, फुलझाड यांच्या लक्षात आले की काही वनस्पतींचा औषधासाठी उपयोग होऊ शकतो. काही वनस्पतींचा एकापेक्षा अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो. हजारो प्रकारच्या झाडांचा त्याने अभ्यास केला. हे काम जवळजवळ 3 वर्षापर्यंत चालू होते. या 3 वर्षात जमवलेल्या माहितीचे भलेमोठे बाढ जमा झाले. थकला बिचारा, पण गुरुजींना हवी तशी वनस्पती मिळाली नाही. निराश म्हणून तो गुरुजींकडे आले आणि हताशपणे झाला प्रकार सांगितला. गुरुजी प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले, अरे जगामध्ये निरुपयोगी असे एकही झाड नाही. हे का मला माहीत नव्हतं? माझी आज्ञा तू प्रमाण मानशील, मला माहीत गुरुदक्षिणा मिळाली. अशी अलौकिक गुरुदक्षिणा देणाऱ्या त्या विद्यार्थ्याचे नाव जीवक. आयुर्वेदातील तो एक तज्ज्ञ मानला जातो. शल्यचिकित्सेतही तो प्रवीण होता. गौतम बुद्धांचा तो निष्ठावान अनुयायी होता. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पुन्हा मी पुढची कथा, मराठी बोधकथा, संस्कार कथा घेऊन येणार आहे. पुढच्या भागासाठी नक्कीच प्रतिसाद द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.